वर्धा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी वर्धा येथील शासकीय विश्रामगृहात इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी जिल्ह्यातील 14 पदाधिकाऱ्यांनी मुलाखती दिल्या। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व विभागीय प्रभारी कपिल ढोके यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व वर्धा जिल्हा प्रभारी सागर चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव व वर्धा जिल्हा सहप्रभारी आयुषी देशमुख यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या। वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासंदर्भात निवड प्रक्रिया आज आम्ही राबवली। यामध्ये 14 लोकांनी आपला फॉर्म आमच्याकडे गुगल फॉर्मच्या माध्यमातून पाठवला होता। त्यातील 12 लोकांची इंटरव्ह्यू प्रक्रिया आज पूर्ण झाली। एक जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याप्रमाणे येऊ शकला नाही। ही सगळी आमच्या संघटनेतील लोक आहेत, परंतु काम करत असताना कार्यकर्त्यांमधून काम करणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं पाहिजे या भावनेनं आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वामध्ये ही प्रक्रिया राबवली गेली। अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मुलाखती आज दिल्या। प्रत्येकामध्ये ते कॅलिबर आहे, परंतु वर्धा जिल्हा हा महात्मा गांधींचा जिल्हा आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला गतवैभव जर प्राप्त करून द्यायचं असेल तर त्या तोडीचा जिल्हाध्यक्ष देण्याची प्रक्रिया युवक काँग्रेसने सुरू केलेली आहे। अतिशय तोलामोलाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज मुलाखती दिल्या। लवकरच वर्धा जिल्हा युवक काँग्रेसला महिनाभरामध्ये एक सक्षम, हा जिल्हा पूर्णपणे पेरू शकणारा आणि युवक काँग्रेसमय करू शकणारा अध्यक्ष आम्ही देणार आहोत।